ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह। एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही। पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुन्हा सुनावणी। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली। निवडणूक आयोगाचा प्रत्येक टप्पा कसा चुकलाय सिब्बलांनी तंबूत मांडलं। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। संविधानाने हक्क दिले त्याप्रमाणे जबाबदाऱ्याही दिल्या। आता जबाबदाऱ्या पार पाडण्याची वेळ आली आहे। पुण्यात भाजपाच्या तिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांचं तरुणाईला आवाहन। इंडियाच्या खासदारांचा संसदेवर मोर्चा। रांचीमधील लाठीचार्जच्या निषेधार्थ खासदारांचं आंदोलन। राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी। झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजप मैदानात। भाजप पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद। एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून केला निषेध। अमूल सारख्या नामांकित कंपनीच्या नावानं बनावट पिशव्यांच्या कारखान्यावर छापा। 4 जणांना अटक। 10,79,000 मुद्देमाल जप्त। दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री। मुंबईत गणेशोत्सवात वन विंडो क्लिअरन्समध्ये वाहतुकीची आणि पोलिसांची मिळणार परवानगी। मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं आवाहन। जालना चिपळूणमध्ये भटक्या श्वानांची दहशत। शाळा सुटल्यावर घरी परतणाऱ्या लहान मुलांचा श्वानांकडून पाठलाग। जालन्यात कुत्र्याच्या हल्ल्यात 10 वर्षांचा मुलगा जखमी। गडचिरोलीतील सर्पदंशानं मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांचा संताप। आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश। शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नसल्यामुळे संताप। ट्रम्प प्रशासनाचा परदेशी नागरिकांना मोठा दणका। जवळपास 2.25 लाखांहून अधिक परदेशी नागरिकांचा व्हिसा रद्द। व्हिसाच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्यांचे व्हिसा रद्द। कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप। इमारती कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले। भूकंपात किमान 132 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। 500हून अधिक जण जखमी।